सात तारखेला दानेवाडीतून माऊली सतीश गव्हाणे हा मुलगा 6 तारखेला रात्री घरातून निघून गेलेला आहे. पण 7 तारखेला त्यांच्याच एका घरातल्या मुलीने त्याला सिटी बोरा कॉलेजच्या पार्किंगमध्ये 2 मुलांसोबत गाडीवर बसलेला पाहिला. पण त्याच्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. आज तारीख 12 आहे. आजपर्यंत त्याचा कसलाही शोध लागल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण आज सकाळी आणि त्याची मिसिंगची पण कंप्लेंट 9 तारखेला त्याच्या कुटुंबियांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तर त्याच्यानंतर आज 12 तारखेला दानेवाडीमधील एका विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला की त्याचं छिन्न विच्छिन्न अवस्था केली होती. त्याचं मुंडकं नव्हतं, 2 हात नव्हते आणि खुब्यापासून एक पाय नव्हता. तर अशा अवस्थेत सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या मनात एकच शंका तयार झाली की त्याचा आणि त्यांचा मुलगा हरवल्याचा काही संबंध आहे का. पण त्याच्या बॉडीवरून, त्याच्या बॉडीच्या कलरवरून त्यांच्या कुटुंबियाला थोडा एक शंका आहे की ती बॉडी माऊलीचीच असू शकते. पण आमचं म्हणणं असं आहे की ती बॉडी कोणाची हे आज उद्या कळलंच. पण आत्ता माऊली हरवून 5 ते 6 दिवस झाले, पण त्याची चौकशी अजून झालेली का नाही. झाली तर ती तपास कुठपर्यंत आलाय, त्याचे काय धागेदोरे सापडलेत का नाही, हे फक्त आम्हाला शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आमच्या सर्वांना सांगण्यात यावं, हीच आमची मागणी. मुलाचं नाव काय संपूर्ण आणि त्याचं माऊली वय काय काम करायचं? माऊली सतीश गव्हाणे हे त्याचं नाव आहे. वय वर्ष त्याचं 19 आहे आणि तो सिटी बोरा कॉलेजमध्ये शिकत होता. किती 12वी मध्ये शिकत होता. तुमच्या घरातला आहे, तुमचा कोण आहे तो आणि काय झाले, कशी घटना घडली? माऊली माझा पुतणी आहे. आमची एकच विनंती आहे की बाबा पोलीस स्टेशन आमची त्याची ओळख पटून द्या, म्हणजे आमच्या कुटुंबाला थोडक्यात म्हणजे आधार येईल की बाबा कोण आहे कोण आहे कळण तरी. घटना कशी घडली होती, नेमकं कसं सापडलं? रात्रीचा तो निघून गेल्यापासून त्याचा काही फोन बंद आहे, सगळा बंद आहे. 6 तारखेला रात्रीचं गेल्या. तुम्ही आता शिरूर पोलीस स्टेशन आलात, पण ही घटना नगर जिल्ह्यातली अहिल्यानगरची आहे. तर नेमकं तुम्ही इथं आलात काय कारण? इथं आम्ही असं आलं की इथं मिसिंग इथं दिली होती, त्याच्यामुळे थोडं शिरूर पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी. नाही, तो घरातून निघून गेला म्हणजे काय घरी भांडणं झाली का? नाही भांडण. 6 तारखेला रात्री तो घरातून निघून गेला 12 नंतर. पण 12 पर्यंत त्याच्या कुटुंबांसोबत होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारखेला सकाळी दुपारी 1च्या सुमारास त्यांच्याच वस्तीवरल्या त्यांच्याच कुटुंबातल्या एका मुलीने 2 मुलांसोबत त्याला सिटी बोरा कॉलेजमध्ये पाहिला. तर तोच एक पुरावा आहे की तो शिरूरमध्ये होता. तर त्याच पुराव्याच्या अनुसरून त्याच्या कुटुंबियांनी शिरूर पोलीस स्टेशनला, तो शिरूरमधून मिसिंग झालाय कारण त्याचा फोन शिरूरमधूनच बंद झालाय. तर तोच एक धागा पकडून त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की तो शिरूरमधून मिसिंग झालाय. त्यामुळं शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आलेली. नाही, घरामधून का निघून गेला म्हणजे रात्रीचं काय कारण काय? तसं त्याच्या कुटुंबासोबत त्याची काही चर्चा झाली. 12वीची परीक्षा दिली का? हो, चालू होती परीक्षा. 2 पेपर राहिले म्हणजे दिले. आमच्या दानेवाडी गावचे सरपंच अनिल भाऊ गव्हाणे यांचा पुतण्या माऊली गव्हाणे हा 6 तारखेला रात्रीचा 12 वाजेपर्यंत सर्वांसंग बोलून चालून त्याला कोणाचा फोन आला किंवा नाही ते तपासात निघालच. परंतु 12च्या नंतर तो घरातून कुठलीही काही वस्तू न नेता, बाईक मोटरसायकल न नेता तो निघून गेला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 तारखेला 12वीचे पेपर चालू असल्यामुळं सिटी बोरा कॉलेजला तो आमच्याच एका पुतण्याच्या मुलीला कॉलेजला भेटला आणि तिची चौकशी त्या मुलीने चौकशी केली त्याची की पेपर किती वाजता आहे तुझा, काय असं तसं. म्हणजे त्याच्यावरून आम्ही समजतो की तो कॉलेजमधूनच गेलेला आहे. येत्या 24 तासामध्ये ह्याचा 100% शोध घेण्यात येईल आणि जर काय तसा प्रकार घडलेला असेल तर पुढील कारवाई सक्त करण्यात येईल त्याची. साहेब, या लोकांचं म्हणणं असं होतं की 9 तारखेला आपण मिसिंग दिलेली इथं. बरोबर. त्याचा काही आपल्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला नाही अजून, त्यांचा पण तो ते एक म्हणणं म्हणजे गांभीर्यपूर्वक असं तपास केला घेतलेला आहे. असं काही अडचण नाही. फॉलोअप चालू आहे, बॅकअप वगैरे घेतलेला आहे फुटेजचा. म्हणजे आरोपीला लवकरात लवकर जर तसा काही प्रकार घडलेला असेल आपल्या याच्या बाबतीत, तसं घडू नये अशी आमची इच्छा आहे. पण जर बेबीस असं घडलेलं असेल
तर त्याच्यावर 100% 24 तासामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 24 तासाच्या आतमध्ये. शिरूर पोलीस स्टेशनच्या आधीच सापडले की अहिल्यानगर? दानेवाडी गावामध्ये बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडलेला आहे प्रेत. पाण्यात होतं का? पाण्यामध्ये विहिरीमध्ये सापडलेला आहे. ते अजून व्हेरीफाय नाही झालेला आहे. डीएनए सॅम्पल नंतर व्हेरीफाय होईल. आता तपास अहिल्यानगर दोन्ही संयुक्तपणे करतात आहे. आमची एलसीबीची टीम पण आलेली आहे. शिरूर पोलीस स्टेशन एलसीबी, त्याचबरोबर अहिल्यानगरची एलसीबी, स्थानिक पोलीस स्टेशन अशी टोटल 4 पथके मिळून काम करतात आहे. 100% येत्या 24 तासात त्याचं आउटपुट येईल. माऊली गव्हाणे वय वर्ष 19 राहणार दानेवाडी यांची मिसिंग दाखल आहे. त्या अनुषंगाने आपण कॉलेजमध्ये खात्री केली होती. तर परीक्षेला तो आला नव्हता पेपरला आणि त्याचबरोबर आपण बॅकअप घेतलेला आहे सीसीटीव्हीचा. बाकी मोबाईलचं सर्व प्रोसेस चालू आहे. तपास यादी पाठवलेले आहे आणि शोध घेणं चालू आहे त्याचं. सापडलेली बॉडी त्याचीच आहे का? नाही, अजून तसं 100% व्हेरीफाय नाही झालेलं आहे. त्याचा डीएनए सॅम्पल मे बी घेतलेला आहे, पाठवलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ते लक्षात येईल. त्या दृष्टीने आपली 4 पथकं काम चालू झालेलं आहे. आमचे शिरूर पोलीस स्टेशनचं एक पथक, एलसीबी पुणे ग्रामीण, एलसीबी अहिल्यानगर आणि बेलवंडी पोलीस स्टेशन असे 4 एक साधारण 50 ते 55 लोक याच्यावर काम करत होते. आणि त्याचं 100% 24 तासाच्या आत त्याचं आउटपुट येईल. आणि तुमच्याकडनं पण सर्वांकडनं अपेक्षा आहे, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील या बाबतीत घडलेल्या तर त्या तुम्ही सांगाव्या. त्या दृष्टीने आम्हाला चांगल्या प्रकारे काम करता येईल पॉझिटिव्हली. आणि आपण जे सांगाल त्याचे मित्र वगैरे कोणी असतील तर ते जर आम्हाला जवळचे कोणी असतील तर भेटले तर आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे चौकशी करता येईल.